पैशासाठी काय मला घेऊन थांबला चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे मारझोड करताय, चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. नाशिकमध्ये 1 ऑगस्टला दिंडोरी तालुक्यातील एक व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ होता शेतकरी आणि पोलिसांमधील झटापटीचा. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात असलेल्या निळवंडवाडी या ठिकाणचा गाव जे आहे, या ठिकाणी बँकेचे कर्मचारी आणि काही पोलीस प्रशासनाचे कर्मचारी, वकील जे आहेत ते त्या ठिकाणी जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले असता शेतकरी जे आहेत यांनी त्यांना विरोध केला. मात्र हा विरोध करत असताना शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणाचा व्हिडिओ जो आहे तो एका मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना पोलिसांनी बघितला आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना पोलिसांनी शेतकऱ्यांवर थेट धक्काबुक्की केल्याचा आरोप हा शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया LS मराठीच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव हुगे, आपण पाहत आहात LS मराठी. नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यातील निळवंडवाडी या ठिकाणी गेल्या 1 ऑगस्ट रोजी समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला हा जो व्हिडिओ आहे, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत आणि शेतकरी जोरजोरात ओरडत म्हणत आहेत, साहेब तुम्ही असं नका करू, साहेब तुम्ही हे चुकीचं करतायत. आणि याचं कारण म्हणजे हे जे शेतकरी आहेत यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या वर्षी जे आहेत नाशिकमधून एका बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज घेतलं असता त्यांनी जवळपास 7.5 लाख रुपयाचं आपल्या शेत जमिनीवर जे आहे हे कर्ज घेतलं होतं आणि त्याची OTS म्हणजे ऑन टेबल सेटलमेंट ज्याला म्हणतो आपण, ती ऑन टेबल सेटलमेंट जवळपास 6.5 लाख रुपये केली असा दावा शेतकऱ्यांनी केलेला आहे. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून हे सर्व कागदपत्र ज्या आधी सेटलमेंट झाली त्याच्या 4 महिन्याआधी हे मुंबईची जी मुख्य ब्रांच आहे ह्या ठिकाणाहून देण्यात आले आणि त्याचा लिलाव जो आहे तो करण्यात आला होता ह्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा. आणि ह्या शेतकऱ्याचा शेतजमिनीचा लिलाव ज्यावेळेस झाला त्याच्या 4 महिन्यानंतर ह्या शेतकऱ्यांनी पैसे भरल्याचं सांगितलं गेलं आणि ही बाब त्याचा जमिनीचा जो आहे हा लिलाव जो आहे हा झालेला आहे, ही बाब त्याला देखील माहीत नव्हती अशा प्रकारचा एक त्यांनी जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे. मात्र आपण जर बघितलं तर शेतकऱ्याचा लिलाव होतो आहे आणि ही बाब नाशिकची जी बँक आहे तिला देखील माहीत नाही आणि शेतकऱ्याला देखील माहीत नाही, असं कसं काय घडू शकतं आहे. खरं तर हा लिलाव जवळपास 75,15,000 इतक्या रुपयांचा झालेला आहे आणि शेतकऱ्याची जी जमीन आहे त्या जमिनीची किंमत आपण जर बघितली तर 2.5 कोटी यापेक्षा जास्त आहे. 2.5 कोटी रुपयाची जमीन 75 लाख रुपयाला कशी काय विकली गेली आणि याचा लिलाव कसं काय झाला आणि लिलाव हा पारदर्शक न होता कसं काय परस्पर झाला असा देखील एक संशय जो आहे तो शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता याची केस मुंबईमध्ये जे आहेत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हा जो लिलाव झाला आणि स्थानिक जे एजंट असतात यांच्या मार्फत जो आहे हा लिलाव झाल्याचा शेतकऱ्याने दावा केलेला आहे आणि न्यायालयाच्या आदेशावरून त्या ठिकाणी जप्तीची नोटीस जी आहे ती काढली असता त्या ठिकाणी ते जप्ती करण्यासाठी आले होते. मात्र शेतकऱ्यांनी त्यांना कडाडून जो आहे तो त्या ठिकाणी विरोध केला आणि हा विरोध केला असता शेतकरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा दावा हा शेतकऱ्यांनी केलेला आहे. आपण जो व्हिडिओ बघितला तो अर्धवट आहे असं देखील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र तरी देखील व्हिडिओ काढण्याचं हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्याच्या जमिनीवर काय होतं आहे याचा व्हिडिओ काढण्याचा अधिकार जो आहे तो त्याला आहे. मात्र व्हिडिओ काढत असताना पोलिसांकडून अशा प्रकारची मारहाण करणं हे कितपत योग्य आहे अशा प्रकारचा सवाल देखील आता नागरिक जे आहेत ते उपस्थित करत आहेत. मात्र नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये अशा प्रकारचे जे शेतकऱ्यांची फसवणूक होते, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून फसवणूक केल्या जाते, अशा भरपूर घटना ज्या आहेत त्या आत्तापर्यंत घडलेल्या आहेत. अनेक ग्रामीण भागांमध्ये जे आहेत शेतकऱ्यांच्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांना वेड्यात काढण्यात येतं. अनेक प्रकारे त्यांना वेगवेगळ्या ज्या सवलती आहेत त्यांच्यामार्फत देखील वेड्यात काढण्यात येतं. मात्र आता कर्जाअभावी ह्या शेतकऱ्याची जी लिलावाची जमीन आहे त्याचा ताबा घेण्यासाठी आले आहेत, तर हा शेतकरी जो आहे तो भूमिहीन देखील होऊ शकतोय. याचं कारण म्हणजे आता या शेतकऱ्याने अप्पर कोर्टात जी आहे याची याचिका दाखल केलेली आहे आणि अप्पर कोर्टाने शेतकऱ्याला 3 आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे. कोर्टाचे पैसे भरल्यानंतर याच्यावरती जो आहे तो कोर्ट जो आहे तो निकाल देणार आहे
आणि त्यानंतरच या निकालाचा फैसला झाल्यानंतर आता या सर्व संदर्भातली जी बाब आहे ती उघडकीस येणार आहे। मात्र आता पोलीस कर्मचाऱ्यांवर जो प्रश्नचिन्ह उभारलेला आहे, कशा प्रकारे एका स्थानिक शेतकऱ्याला त्यांनी मारहाण केली, आपल्या वर्दीचा गैरवापर त्यांनी केला, अशा प्रकारचा आता संताप जो आहे तो स्थानिक नागरिकांमध्ये उफाळलेला आहे। आणि या सर्व संदर्भात नाशिकमध्ये अशा अनेक घडामोडी ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता या सर्व संदर्भात शेतकरी काय निर्णय घेतात, बाकीचे शेतकऱ्यांचा या संदर्भात त्यांना पाठिंबा असतो का, आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, त्यानंतरच अप्पर न्यायालयाचा जो आदेश आला आहे त्याला बँक कर्मचारी हे प्रत्युत्तर देतात का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा निषेध हा सर्व शेतकरी बांधवांकडून अद्यापही केला जातोय। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।